केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। आधीच्या 50% व्यावसायिक एलपीजी वाटपावर आणखी 20% वाढ। औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक एलपीजी वाटप होणार। स्टील, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल, केमिकल, प्लास्टिक उद्योगांना प्राधान्य। आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार। आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीमध्ये नसतील। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प कामं पूर्ण करणाऱ्या व्यक्ती। अमेरिका भारताचे संबंध अधिक दृढ होतील। भारतातील अमेरिकी दूतावासाकडून अधिकृत ट्विट करत पंतप्रधान मोदींचं कौतुक। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले। 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत हल्ले स्थगित। इराणकडून हॉर्मुझमधून 10 तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी। ट्रम्प यांची माहिती। इराण आणि भारतामध्ये इंधन व्यापार पुन्हा सुरू। पहिला मालवाहू एलपीजी जहाज या आठवड्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार। अमेरिकेने इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे व्यापार ठप्प झाला होता। इराण इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावरून जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ। नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी खामेनेंच्या हत्येचा निषेध केल्यामुळे वाद। भाजप आमदार भिडले। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला।